हाय फ्रेंड, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा, मी पण मजेतच आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्रायबर सुचिता माधव काळे यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. ताई आणि दादा, तुम्हा दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या आमच्या वावा कॉमेडी कार्टून टीमकडून खूप खूप शुभेच्छा. कुठे जाऊ नका आणि समोर पूर्ण व्हिडिओ बघा. आजी व आम्ही आलो ना. काऊन झोपली तू? काऊन रे बाबू, आईला बरं लागत काय? काऊन झोपली भाई? आई व आई नाही हो बाई, आई चांगली होती. त्या घरी आलो मी तर अचानक काय माहित काय झालं आईला तर. ओ माय बाई, आल्या का माय बाई? काय माय बाई, तर सकाळची वाट पाहून राहिली मी तुमची. छोटी वाट पाहू मायडवायला लागला. आली का बाई? बरं आली. काय माय बबिता, सरळी की बाई येऊन गेला माय बाई. तू तर बाई याचाच पत्ता नाही व. हो ना बाई, माय माग काम असतात. आता पाय माय नंदा पाय माय आई नंद गेली. आता मोठी नंद तुला ठेवलं मग मी घरी. आता काय करू मग? मी राणी गेल्या शेतात पाहिजे का कोणी घरी? मायानं फोन नाही केला काय तर झाला हा मला घ्यायला. मग मी याला फोन केला असता की मी आलीच नसती. माझ्या मत नाही ना आई, माय मागे लय काम आहेत. हो ना, म्हणूनच फोन नाही केला. आणि त्यानं तो फोन करून गेला की बाई येतच नाही म्हणे. का म्हणजे मला स्कूलला बबिता पण रसायले माय बाई रसायले पाण्यात राहिली की बाई येऊन गेल्या. आणि त्या साऱ्या सोबतीने येऊन गेल्या. मला विचारत मग की काकू बबिता काऊन नाही आली, बबिता काऊन नाही आली. साऱ्या आल्या, तूच नव्हती माय बाई येईल. आजी मला किती याद येते ती. मस्त मस्त माझे सगळे मित्र मैत्रिणी मामाच्या घरी गेले. आणि माई येतच नव्हती. बायनं मायरी किती नांदा लावत जाऊ मी. आई चालणं मग कामच करत राहते घरी आजी. हो बाई पिंकी, आली की नाही बाय तुझ्या मामाच्या घरी? अशीच आहे बाई ती आई. याच नाही वाटत बाई व माय पिंकीला याद येत जाय आमची. पाय आलं माय लेकरू आता. चल बाई चल घरात चल. चला दोघी मला की चला बरं पाणी घेऊन प्या. का बाई सगळे कुठे गेले? बाबा कुठे गेले? लेकरं आणि हे कुठे गेली? अरे बाबू वावरात गेली ती बाबा. आणि लेकरं बाबू बाहेर खेळून राहिले असतील. आणि ते हाय ना बाबू घरात. हाय घरात ते. सुनबाई ये ना भाई. पाय बबिता आली ना, ये भाई रे. आल्या का दोघी मायली की? मग काय त्याचं काय स्वागत करू का मी आरती घेऊन? भाई रे म्हणता मला तर. माय बाई, आल्या का दोघी मायली की? या. हो, तुम्ही जर नसते आल्या तर आपल्या विदर्भात दुष्काळच पडला असता. आता जरुरीच आहे ना रसायला येणं. हा तर कायदाच आहे. असं लिहिलं आहे ना, असं लिहिलं आहे का ग्रंथात की रसायला आलंच पाहिजे लेकी बाईनं. या माय बाई या. अरे आमची सोय नाही आहे. आता तुम्ही बी आल्या. दुष्काळात 13वा महिना. या, स्वागत आहे तुमचं ननद बाई. या घरात या. आरती ताटगीट आणू काय? आरती वाढू का तुम्हाला? माय बाई कशा बोलता वहिनी? मी देतच नव्हती माय बाई. आला मला घ्यायला म्हणून आली माय बाई मी. मारिका पणच नव्हतं वहिनी. हो, तुमच्या भावाला स्विमिंग सुटल्या होत्या. बहीण नव्हती आली तर गेली लगे घ्यायले. मी आल्या घरात पाय टाकले नाही. मला तुमच्या माया धाडली तुमच्या भावाले. तुमच्या भावाला लय 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 हे आहे ना, लय अंगावर घेऊन पडायची सवय आहे. माय बाई सुन बाई मुख्य बसणं माय बाई. अजून घरातही पाय टाकला नाही व माया पोरीनं. मुख्य बसणं माय बाई मुख्य बस. माय बाई तुमच्या पोरीला काय करू राहिली माय बाई मी? इतकी अडचण होते माय बाई. माहिती काठी टुसतात माय बाई. काय करू राहिली तुमच्या पोरीले? काहीच नाही केलं माय बाई मी. चालो बाई चाल घरात चाल. हात पाय घेत पाय धुई चाल. पाणी गिनी पे. अन माय बाई साडी गेले भर दिसते माय बाई अंगावर. दोघी मायलीच्या अंगावर लय भारी भारी कपडे आहेत. एवढी परिस्थिती पालटली का लगे? मागच्या बारीने आता हलकी साडी येते माय बंदर निरा. काय दिली माय भावाने घेऊन येता येत्या रस्त्यानं. काय कमी पडलं तुले? काय कमी पडलं? घरात खायची सोय नाही आहे म्हणतं. कमी काय पडलं तुली? आता 2 दिवस झाले गेलो मी. लय कमी पडलं का? संपलाय किराणा घरातला सगळा. माय बाई संपला म्हणजे? असे काय पोते आणून ठेवले का तुम्ही घरात? छटाक आणता संपीन नाही तर काय पाहिजे तुला सांग ना, काय पाहिजे? किती पोते आणून सांगू तुझ्या पुढे? आली वटवट करायला माहिती आणली तर ज्वारली ती आहे. अरे बाबू चुप बस ना धनंजय, चुप बस ना बाबा. काय माय बाई फाल झाली बाई मी. उगी झाली माय बाई मी. माझी वाले खरं ना कुठे सुकणी आहे माय. जडी जाती बरं नाही कुठे झाला बाई माय जीव. काय माय काय माय येतच नव्हती व माय. पण माय लय वाट पाहिजे माई म्हणून या लागलं माय बाई मध्ये. चल बाई चल घरात चल. हात पाय घेत पाय धुई माई. पाणी घेऊन पे चल. काय पाहून राहिली हो तू? एखाद्या ठमी सारखी उभी आहेस. नाही बॅग नाही घरात आहे. माय बाई मी गेलो यायची बॅग ते बी. अभिन घे दे बॅग ओढत घरात. बाई तुम्ही बोलला का मग पोरावाल्या संग? पोराच्या मायाशी बोलल्या काय? तर अपेक्षा किती आहेत का बाई त्याची आपल्याकडून? अरे बाई नाही ना, काहीच अपेक्षा नाही त्याच्या. तुम्हाला तर म्हटलं मी आदर्श विवाह करून टाका तुम्ही. मी तर म्हणतो की आपल्या घरी आपल्या घरी आता का आपल्या घरी बामण बोलाव तुम्ही. नाही ते एखाद्या मंदिरात जाऊ महादेवाच्या आणि तिचं लावून दिलं लग्न. काय करायला लागत नाही बाई. पोरीला साडी घेऊन या एक. राखच पोराला कपडे गिपडे आणतील.
आणि मनी मंगळसूत्र तर पोरावर आणत असतात पोरीले, आपल्याला आणायचं कामच नाही. आता तुमची इच्छा आहे तर जवायला अंगठी गिंगठी करा मग तुम्ही. एकूण त्या जवळ आहे तर असं म्हटलं का पोराच्या मायनं तुम्हाला? म्हटलं का असं की चालते म्हणून आम्हाला असं? हो ना, पोराच्या माझ्या काहीच अपेक्षा नाहीत ना बाई रमाबाई. तुझ्या देखील विचारलं की त्या दिवशी मी काही टेन्शन नका घेणं तुम्ही. मी हाव नाही या गावात, बिंदास राहा तुम्ही, बिन फिकीर राहा. तुमची पोरगी नाही पोरगी वाटल्या गेली का रमाबाई? तुमच्या पोरीले कवडीची दुःख नाही होणार, ही माई गॅरंटी. हो ना बाई, मग काय तर काय तुमच्यावर भरसा नाही तर काय माहिती माया. तसं नाही म्हणलं मी. पण हे बाई कसं आहे, मला एकच पोरगी आहे. आता माणूस नाही बाई आमच्या घरी करणारा, पण माझी अशी इच्छा आहे बाई की आपल्या गावात माझ्या गावात की मी 5-50 लोक घालतो म्हटलं जीव. माझ्या दारात लागलं मंडप टाकतो. दारात मंडप टाकतो. मग मला वाटते माझ्या दारून नाही पोरगी विदा झाली पाहिजे. आता कणे जाणतो माझ्या बाई मी करूच नाही शकत. एकली हाव तर तेवढं दुःख आहे बाई माझ्या जीवाले. काय करू? पण कणे जाण नाही करू शकत बाई. पण माझ्या दीर नाही दिराने माझ्या शेजारी राहतात ना, मग त्याला करेदान करायला लावतो. आता समजा खर्च मी करतो, पण करेदान त्याला करायला लावतो दोघाईले. आणि 5-50 माणूस जीव घालतो म्हटलं. काही तुमच्याकडची 10-12 म्हणते माझ्याकडची रे गावातले असं म्हणतो. काही विचार आहे बाबा माया, दुसरं काही नाही. तेवढं तर झरू शकतो ना बाई, मी तेवढं झरू शकतो. कसं नाही काम करू फिडून ना लोकांचे पैसे, तसं काही नाही. तर द्यायचे नका की तुम्ही. बरं आहे कसं बाई की आंदोलन सोडून आणून हे नाही देऊ शकत बाई मी. वस्ता नाही देऊ शकत मी मोठ्या मोठ्या. पण माय देराने किती माझ्या बाजूनच राहतात. त्याला करेदान करायला लावतो. असं माझी इच्छा आहे. तुमच्या मनाला तुम्हाला काय वाटते सांगा बरं. आता बाई कसं आहे, त्याची तर काही जसं काही एवढी काही आवश्यकता नव्हती. पण का कसं तुमचं मन आहे, तुमचंही बराबर आहे, मायचं काळी आहे ती. वाटते आपल्या घरून पोरगी विदा झाली पाहिजे तुमच्या मनानं. हा पा रमाबाई, तुम्हाला झपत असेल तर खर्च करा. उगीच अंगावर कर्ज करू नका, काही गरज नाही आहे. मी तर म्हणतो काही फंदात पडूच नका. पण तुमचं आता कसं आता मन आहे तर करा बाई. माई काही ना नाही आहे त्याला, चांगलंच आहे. पण आता उन्हात अन्नाचं समजा पाहुण्याची सोय झाली पाहिजे बाई तुमच्या गावात. करू शकसान का तुम्ही? सोय कशी बाई शांताबाई? सोय म्हणजे एवढी सोय तर काही होणार नाही बाई आमच्या गावात. पण तसं लग्न लावून देऊ शकतो म्हटलं मंडपात मी. तेवढ्या 4-5 घंट्याचं काम आहे बाई, तेवढं तर आपण करतो समजा बरोबर. तसे माझ्या गावात कशी समजा सगळे संघ चांगलं आहे शांताबाई, सगळे संघ चांगलं आहे. सगळ्याचं करतो ना माई बाई मी गावात, सगळ्याचं करतो. सगळे कसे पोरं सोरं धावून येत माझ्या घरी. तसं काही नाही. वाड्या गिरायचे पोरं सोरं येतात म्हणा, फंगता वाड्याले पाहुण्याच्या चहा पाणी द्यायला सगळे येतात पोरं सोरं. तर म्हणून म्हटलं जसं की आपल्या गावात लग्न लागलं तर कसं चांगलं वाटतं जसं. बरं बाई, मग तुमच्या मनानं मग कसं कपड्याचं कसं करता मग? पोराचाही कपडा तुम्हीच घेता का काय? काय सांगू मग त्या गंगुले मला सांगा तसं. मग तुमच्या मनात काय काय आहे तर काय? पोराचा तिला घालून पोरीचा तुम्ही घेता? नाही, मी पोरीचा घेतो ना. पोरीचा समजा कपडा घेतो मी. आणि पोराला एक ड्रेस घेईन बाई मी, लग्नाला ड्रेस घेईन मी लग्नाला यायचा. आणि मग अजून काही त्याला घ्यायचं असेल बाई तर मग त्याला तुम्ही घ्या म्हणा. आणि ते अंगठी गिंगठी तर सध्या काही सोय नाही आहे बाई मायापाशी. आता मग मंगत दिन राहिली ना मी, म्हणून म्हणतो अंगठी गिंगठी. मग कसं आता पहिली दिवाळी आहे, पहिलं अखाडी आहे 6 महिन्याभरानं. मग तेव्हा देऊन देईन जवायला अंगठी. तर करतोच मी सोय अंगठीची. बरं तुमच्या मनानं मग सांगू तसं गंगुले. काही टेन्शन नका घेऊ, काही आटत नाही. तो पोरगा आले साधा सरळ पोरगा तो पाहिला की नाही तुम्ही. त्याला काही लोप नाही की रमाबाई सोन्या नाण्याचा. गंगू बी तशी कशी गंगू एवढी काही हे नाही आहे काही. आता एवढं तेवढं होतेच बाई घरात, पण तशी तर देत सुनील ते मला माहिती आहे ना. आता जराच नाही देत. नाही हो बाई, आता घरोघरी मातीच्या चुली चालतेच आहे. भांडायला लागतेच आहे, तर आवाज होतेच. तसं काही नाही. मा पोरं कधी बोललंय ते चुकलं तर बोलणारच आहे बाई. सासू आहे ते माय काय सासू काय वाटलं गेली काय? तसं काही म्हणणं नाही बाई माया. आता नसत्या फुलात वागवली काय मी? का मापोरीला बोललीच नाही काय? नाही बोलली मारलं असं काही नाही. चुकलं तर बोलाच लागते. सुनवायरीले नवीन शिकवाच लागते. तसं म्हणणं नाही आहे बाई माया, असं काही नाही आहे. बोलत नाही बोलल्या तर असं काही नाही. पण कसं नाही बाई, फक्त सांभाळून घेतलं पाहिजे एवढंच वाटते माय बाई. ती नका टेन्शन घेऊ बाई, तुम्ही सगळं सांभाळून घेते ते. तुम्ही नाही घेतलं तर मी हाव ना, लक्ष ठेवायले मी हाव. मग का हो बाई, मग आता काही तारीख गिरीख काढू मग लग्नाची? बामणाले बोलवू ना? तुमच्या गावात करता तुम्ही का कसं करता मग? हो, आता मी घरी गेली की बामणाला विचारतो ना तारीख गिरी. मग करतो मग तुम्हाला फोन. मग डायरेक्ट मग तारीख काढली की डायरेक्ट याच मग तुम्ही लग्न लायले. हो चालते ना मग. चालते. तुम्ही गावात गेल्या की मग विचारा मग बामणाले तुमच्याकडे कशी पद्धत आहे, काय आहे, कसं काय ला. मग मला फोनवर सांगा मग सगळं. मी सांगतो गंगुले. मग तयारीत राहू मग आम्ही. बिनफिकर आणा तुम्ही. जबरदस्ती नाही बरं बाई तुमची चहा ना पोरगी द्यायची इथं. हो ना माहिती शांताबाई, कशा बोलता हो तुम्ही? आता एवढं नसती त्या इच्छा एवढी पुढे बोलली असती का मी? नाही माहिती आहे तर काय माझी इच्छा आहे. सगळं चांगलं आहे ना. मग काय तुमचा स्वभाव किती चांगला आहे माय. माहिती पोरा माझा स्वभाव काही पाहिला नाही माय. मग तुमचा स्वभाव किती चांगला आहे. मला विश्वास आहे माहिती पोरगी सुखात राहील.